9-9:30च्या आसपास टू व्हीलरने ट्रॅव्हल करत होते, गावाकडे येत होते आणि त्यावेळेस टेम्पो म्हणा किंवा मग ट्रक वगैरे जी असते तर त्यांनी बॅक साईडने धडक दिली. नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता याला आपल्याला आवरायचं. आता आजीकडून नाही आवरायचं, आज आवरीकडून नाही आवरायचं, आऊकडून नाही आवरायचं का आज, पण मम्मीकडून आवरायचं. लाडत आलेला आहे का? लालत आलं का तू? लालत तुटला अगदी. म्हणजे मी त्याला 11:15 वाजता आंघोळ घातली असेल आणि आता हा लगेच उठला. पण आम्लखंड अरे असं दौडून घेतो. आणि आजकाल याचं काय झालं की असं दौडून घेतो. खूप हट्टी झाला. कशी होती काही गॅरंटी नाहीये. बेबी त्याची थोडीच वापर बाकीची खायला ना पूर्ण जगातले लोक येतात. काही नाही. अहो ये खाली, चल जेवण करायचं. हा तिला ती कसं गुंडीची सवय लागली आता तिकडे. A for apple, B for banana, B for banana. की हे बनाना कुठे दाखव. कुठे माहिती आहे ना तुला? तू खातो ना रोज? नाही अच्छा पिक्चर्स मध्ये ते ना नंतर. आता तू त्याची इंटेलिजन्स एवढी नाही. पलट पलट पेश कर असं. गुड बॉय. थांब. केक दिसतोय हा. सी फॉर केक. अरे भाऊ त्याला पलटायची खूप लवकर. डी फॉर डॉग. इकडे बघ. डी फॉर डॉग. डॉगी आहे ना डॉगी. आपला डॉगी कुठे रे? कुठे आपला डॉगी? गुड बॉय. हे बघ. पलट. ओ गुड बॉय. गुड बॉय. गुड बॉय म्हटलं की त्याला किती छान वाटतं ना. हे बघ. ई फॉर एग. तू कधी खाशील रे? कधी खाशील एग तू? खाईल म्हणा डॅडा. एफ फॉर फिश. मला म्हण पलट. आता तू पलट. एफ फॉर फिश. तुला खाऊ घालेल काही वर्षात. त्याला म्हणा पलट. त्यालाच काढू दे ना असं. ते सगळं. अहो पलट पलट पलट. आई गो गुड बॉय. त्याला अप्रिशिएट. फॉर ग्रेप्स. त्याला एक होऊ दे बाबू. जी फॉर ग्रेप्स. ग्रेप्स. ही हेन आहे. एच फॉर हेन. आता त्याला म्हणा पलट. पलट. ओ व्यवस्थित कर. आता या साईडला कर. आता या साईडला कर. या साईडला कर. ओ वाव व्हेरी गुड. गुड बेबी. गुड बेबी. आईस्क्रीम. त्याला तिथे पलटायचं जास्त. थांब रे. थांब. एक होते बच्चू. थांब ना. बच्चू छान बबू. थांब ना जरा. हा आता कर. थांब. जे फॉर ज्यूस. तुला दिला होता, तू खाल्लास ना, पिल्लास नाही. चल आता घे इकडे. आता हे इकडे घे. अरे इकडे या साईडला घे. हे इकडे घे. लेफ्ट साईडला. अरे हा असा घे. तो त्याला तसं टर्न करायचं. अजून त्याला असं सांग हे पण आता टर्न कर हे टर्न. हा आता त्याने त्याच्या हाताने करायला पाहिजे. आता त्याच्या हातात तसं नाही होत बेबी. त्याला कंट्रोल नाही आहे एवढा. आता तर पेन्सिल ग्रिप डेव्हलप होते. त्याला अजून इंडिव्हिज्युअल बोट करायला वेळ आहे. हा ओपन कर बाळा. हे कुठे फिश? कुठे फिश? थांब. तुला पुस्तक तर पकडता यायला पाहिजे टर्न करायला. फिश. हा फिश कुठे? फिश 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 फिश. हे बघ हा फिश आहे. हा फिश आहे ना. फिश. मासा. फिश. काहीतरी करतोय. गुड बॉय. XYZ तर काहीच झालं नाही. ते असंच असतं मुलांचं. हे बघ वाळत सर्व प्यायचं का? याला वाळा म्हणतात. खस नाही का? खस म्हणजे काय? ते बघ त्याला कळलं बघ. खस म्हणजे काय हो पप्पा? वाळच. काय नाही
वाळच करू का? नाही आहे ना. थांब ना 1 मिनिट. हे बघ हे असं असतं बघते. हे बघ ते सरबत. करू का? पितात लोक. उन्हाळ्यासाठी असतं ते. कुलिंग करतं थंड थंड. अव्यांश तू राहू दे रे. पहिल्यांदाच बघितलं आई बाळा हे ना रे बाळा. तुला काय वाटतं ते पावसात पडतात ते वाळे ना? नाही नाही ते हे त्याचं सरबत असतं. ते काहीतरी लिहिलंय वाळ्याची खत. ते बाटली दिली नाही का म्हणून. अहो चिवची दिसली का बघ बरं. चिव काव दिसली का बघ बरं. दिसते का चिव? तेव्हा आहे बघ. ते का बघ बघतो ते बघ कसं बघतो. अरे आले 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 आले. ए बाबा आईस्क्रीम. हो उपवासाचं ते बारीक बारीक तोच आणलाय. अच्छा कुठलं? अच्छा याला आता खाली घ्यायचं. ते आता कर म्हणा ना त्याला. आता आपण खाली आहे ना त्याच्यामुळं ये खाली ये तर. कसं बघतो बघ. गे म्हणतोय ना खाली. अहो ए अवेश आली बघ. ती गाली बघ. आवो इकडे बघ आवो. छान छान. आवो वेगळे कसं आहे तू आवो? काय वरून मग वाचतो ना. दार्जिलिंग ड्यू आहे बाबा याच्यामध्ये. दार्जिलिंगचं हे दार्जिलिंगच्या दवाचा जो वास असतो तो त्याला असतो. हा बघू आपण. आऊ कसा आहे तू? एक अरेबियन 1 मिनिट. अरेबियन लाईट्स. तो हा पण छान आहे. आऊ कसा आहे तू? हे लॉंग लास्टिंग असतील ना एवढे. हा लॉंग लास्टिंग 6 hours. आणि परफ्यूम मारायला शिकायचं. असं नसतं मारायचा. ठीक आहे चल. आऊ छान आहे. आऊ आऊ तू ते अजिबात जाऊ. किती वाजले आम्हाला आपल्याला घेऊन जायचं गार्डन मध्ये. सो आज आहे आईची एकादशी. त्याच्यामुळे एकादशीसाठी शेंगदाण्याची आमटी आणि रताळे वगैरे असे उकडलेले. आणि आमचं उपवास नाही आहे म्हणून आमच्यासाठी आज काकू आज फायनली स्वयंपाकासाठी आलेल्या. आणि मग त्यांनी फ्लॉवरची सुकी भाजी आणि वालाच्या शेंगा वगैरे चपाती वगैरे केलेली. तर अकाला थोडंसं थकल्यासारखं झालं म्हणजे थोडीशी तिला म्हटलं रेस्ट वगैरे कर. मग तिचे पाय वगैरे चेपून दिलेत. तर आज एकादशी निमित्त तुमच्याकडे काय काय फराळाचं आहे नक्की कमेंट करून सांगा. कारण उद्या तर नाही परवा बुधवारी लगेच महाशिवरात्र पण येते आहे. त्याच्यामुळे संडेच्या भाज्या वगैरे त्या हिशोबानेच आणलेल्या. तर आता ते बेबी झोपलेला आहे आणि वाजला आहे 1. तर माझं तर सगळं आवरलेलं आहे. फक्त आज त्या दुसऱ्या काकू वगैरे काय आल्या नाही आहे. त्याच्यामुळे आईने मला खूप मदत केली आणि आमचं बऱ्याचशा गोष्टी आवरून झाल्या. जे माझंही जेवण झालेलं आहे. तर बेबी उठायच्या जे जेवण केलेलं ते बेटर राहतं. 2 मिनटं म्हटलं आता. काय झालं आऊ? कोण? मामी ती येवल्यातली. हा ना तुझी वाली भाऊजाई का? भाऊजाई. ते खूप प्रेम करतात तुझ्यावर. मग आणि काय म्हणते गोविंदीच्या लग्नाच्या बद्दल? म्हणे मला बोलवलं नाही हा भाच्याच्या लग्नाला. तुम्ही एकटेनेच लग्न केलं. हा मग असं मला बोलवा म्हणे आता बाळ बघायला. बोलवशील का? बनवणार आहे आणि ते बोलवणार आहे. बोलवायचं. तिचं पोरग पण अकॅडमी मध्ये पहिलं आलं. हा का? कुठे? कराटे मध्ये. कराटे लय मोठे पोस्टर लागले. हा का? कुठे आहे ते? येवलेला का कोपरा? येवल्याला. आता तर दुसरीकडे गेला कुठेतरी लांब. हा ना. करा टिका भाऊ नीट करा. टिका भाऊ तू कर आता. हा करा आता नाही नट्ट येते. टिका भाऊ कर. हा करा.
नीट करा. अरे वा अरे वा पिका करा करा पिकाबू पिकाबू. आणि आज अशी एक वाईट घटना घडली म्हणजे माझे माहेर जे आहे तर माहेरच्याकडनं जे भाऊबंद वगैरे जे असतं म्हणजे घरातलं थोडंसं घर मारतं आहे थोडंसं लांबचं. तर त्या माझ्या काकू लागतात, काका आणि काकू असे म्हणजे चुलता चुलते असं. तर ते रात्री 9-9:30च्या आसपास 2 व्हीलरने ट्रॅव्हल करत होते, गावाकडे येत होते आणि त्यावेळेस टेम्पो म्हणा किंवा मग ट्रक वगैरे जी असते तर त्यांनी बॅक साईडने धडक दिली. आणि धडक अशी दिली की त्या काकू आहेत ना त्या जागेवरच एक्सपायर झाल्यात. आणि ते काका म्हणजे माझे दुसरे अजून एकामागे एक 2 व्हीलर होत्या 2, तर दुसरे काकू आहेत ते जागेवर बेशुद्ध झाले त्यांना ते तसं बघून. आणि जे काका आहेत त्यांना थोडंसंच लागलं पण त्या काकू आहेत त्या जागेवर एक्सपायर झाल्या. त्याच्यामुळे ही खूप सकाळी वाईट न्यूज मिळाली. तर अक्काचाही खूप मूड ऑफ झाला कारण अक्का आणि त्या काकू ज्या होत्या त्या छान म्हणजे दोघींच्या खूप खास गट्टी होती आणि भाऊबंद असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला येणं जाणं आणि एकदम घरासारखं असं होतं. आणि कारण माझे एक सख्खे जे काका ते मागे एक्सपायर झाले 2-1 वर्षापूर्वी. माझी आजी एक्सपायर झाली तर त्यावेळेस त्यांचं खूप मदत झाली. म्हणजे 13-14 दिवस त्या आल्या रेग्युलर. आमच्याकडे गावाकडे कसं आहे की 13 दिवस वगैरे ना मग घरामध्ये चूल वगैरे पेटवत नाही आणि म्हणजे असे भाऊबंद वगैरे जे असतात मग ते भाजी भाकर वगैरे जे काय असेल ते 13-14 दिवस घेऊन येतात आणि सगळे भाऊबंद घरातले माणसं सगळे ना एकत्र जेवतात. मग भाकरीचे काय भाज्या असतात सगळे एकत्र करतात आणि एकत्रच खातात. घरामध्ये चूल वगैरे पेटत नाही म्हणजे 13-14 दिवस असं दुःख पाळलं जातं असं आहे. तर त्या काकू रोज यायच्या आणि 11, 11:30, 12पर्यंत थांबायच्या. तर जेव्हा त्यांच्या आज सकाळी 6 वाजताच वडिलांचा आईला फोन आलेला की असं झालं म्हणून त्यांचं. तर तेव्हापासून अक्काला अजिबात बरं वाटत नाही. म्हणजे ती इतकी कळकळ करते आणि ऑब्व्हियसली होणारच कारण मळ्यामध्ये काही काम वगैरे असेल तर सोबत असणं आणि त्याच्यानंतर काही कार्यक्रमामध्ये कारण भावबंद म्हटल्यानंतर प्रत्येक कामामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट होती, दुःखाच्या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट म्हणते. आणि असं म्हटल्यानंतर मला पण खूप वाईट वाटलं कारण त्या काकू खूप छान होत्या. कारण जेव्हा आम्ही कधी गावाकडे गेलो ना की त्या नेहमी भेटायला यायच्या, चहाला वगैरे बोलवायच्यात. आणि असं सकाळी कळल्यानंतर ना आम्हाला खूप वाईट वाटलं. आणि पण मला एक कळत नाही रात्रीच्या वेळेस 9:30 हे जे ट्रकवाले हे काय करतात म्हणजे ह्यांना काय व्यवस्थित चालवता येत नाही का. म्हणजे समोरून जर ॲक्सिडेंट झाला असं ती गोष्ट वेगळी समजू शकतो की समोरून दिसलं नाही किंवा काय, पण मागून येऊन ठोकलं हे जास्त भयानक आहे. त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे रात्रीच्या वेळेस एक तर प्रवास करू नका. 2 व्हीलरने प्रवास करण्याचा रात्रीच्या वेळेस टाळा. कारण माझ्या घरातली जवळची रिलेटिव्हची ही घटना झाली आहे. आम्हाला खूप वाईट वाटलं आणि त्याच्यामुळे आई आज ती शांतच आहे. तर हेच झालं की असं खूप बहिणी भाऊ वगैरे सगळे त्यांच्याकडे गेलेले आहेत. तर वाजले 11:15 झोपायची वगैरे सगळी तयारी झाली. आणि आज संध्याकाळच्या वेळेला आईला ना मस्त असे छान बकरीचे धिरडे वगैरे बनवलेले ते खाल्लेत. आणि त्याच्यामुळे मी पण 1-2 धिरडे खाल्ले. त्याच्यामुळे मी आज वेट लॉसचं जेवण नाही बनवलं. म्हणजे मी आज जेवणामध्ये बकरीचं धिरडं थोडंसं रताळं आणि ह्याच गोष्टी खाल्ल्या. आणि आज ना महादेवाच्या मंदिरात गेलं होतं तर आता 2 दिवसामध्ये महाशिवरात्र आली आहे. त्याच्यामुळे खूप छान डेकोरेशन वगैरे खूप छान ते चालू आहे. तर म्हटलं आज सोमवार आहे तर जाऊ आणि 2 दिवसांनी तर जाणारच आहोत मंदिरामध्ये. पण म्हटलं आज सोमवार पण आहे तर जाऊन येऊयात. मग आज अवलं घेऊन गेलेलो तर एकदम प्रसन्न वाटलं तिथे. तर छान होतं. सो चलो हा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स नक्की करा. बाय.